मुस्तफा इज ऑन स्ट्राइक आणि नॉन स्ट्राइक सांभाळतोय इम्रान शेख. या सामन्याची पंचगिरी पाहत आहेत हेमंत आवडे सर आणि निलेश महाजन सर. नक्कीच गेले 10 दिवस त्यांच्या उत्कृष्ट पंचगिरीनं उत्कृष्ट नियम आणि निर्णय बघायला मिळाले. हॅट्रिक साठी महेश मोरे यांच्याकडनं नामदेव निमसे यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस आहे. पहिला चेंडू वॉल ऑफ हॅलो सुरेख सुरुवात आणि मुस्तफा शेख सारखा एक मातबर फलंदाज माघारी परततोय. खिंडार पडलाय. या मरल्या तेरा डोंगरे माझ्या आईन ठाण मांडीला सारा गाव लोक लागला बघाया माझ्या आईन गोंधळ उडवला आणि माघारी फाडून टाकला. खऱ्या अर्थानं मुस्तफा शेख याला उत्कृष्ट चेंडू होता. वॉट अ बॉल. हॅट्रिक साठी नामदेव निमसे यांच्याकडनं 501 रुपयाचं बक्षीस आहे. 1100 रुपयाचं बक्षीस आहे. सॉरी नवीन फलंदाज मैदानात येतोय सूरज विषय. नक्की संघाच्या मदतीला धावून यावं लागेल. एक मोठं टार्गेट आपण चेस करतोय. सामना जिंकावा यासाठी खऱ्या अर्थानं प्रयत्नांची शर्त करावी लागेल. निश्चित रूप से सर स्कोर काफी लंबा है. 112 रन है. 42 गेंदे 112 रन जिसमें एक गेंद मतलब 41 गेंद 41 गेंदों में 112 रनों का लक्ष्य. क्रिकेट है सर. क्रिकेट में कुछ कहा नहीं जा सकता. परंतु कमलाकर या सामन्यामध्ये फक्त षटकार आणि चौकार तारू शकतात दसई संघाला. निश्चित रूप से 30 सर्कल में मयूर काप्याच्या गेंदबाजी में पहली गेंद पर सीधा विकेट. मुस्सा बैक टू पवेलियंस और देखते हैं 30 सर्कल में कितने रन बटोर पाती है अपने टीम को. सूरज विषय नॉन स्ट्राइक पर इम्रान. बॅकफुटवर पंच करण्याचा प्रयत्न. पंचांचा निर्धाव चेंडू असल्याचा इशारा. नक्कीच सुरेख गोलंदाजी होती या ठिकाणी मयूर दिनकर कडनं. सूरज विषय टार्गेट 112 धावांचं. यदि इस मैच को जीतना है तो सूरज को काफी करिश्मा करना होगा. की जर सूरज आता मात्र चेंडू जातोय त्या ठिकाणी फिल्डर तैनात आहे. अर्जुन दिनकर त्या ठिकाणी स्थित आहेत. 1 धाव मिळते चेंडूवर. संघाचं खातं उघडतंय. 3 चेंडू 1 धाव 1 महत्वपूर्ण विकेट्स गमावली ती दसई संघानं. निश्चित रूप से सर यदि इस मैच को जीतना है तो चौकार और षटकार की जरूरत है. बचे हुए गेंदों में 42 गेंदों 112 रन. देखते किस प्रकार चेस करने में कामयाब होते हैं श्रद्धा वारियर दसई. किस तरफ से डिफेंड करने में कामयाब होते कमलाकर क्षमता आहे फलंदाजांमध्ये. परंतु खऱ्या अर्थानं खेळपट्टीवर ठांड मांडून बसावं लागेल. षटकार चौकारांचा वेध घ्यावा लागेल. इम्रान शेख कडे ती क्षमता आहे नक्कीच प्रत्येक चेंडू भिरकावून देण्याची. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मयूर दिनकर या गोलंदाजाच्या हातामध्ये. कीच पुढचा चेंडू पुन्हा एकदा इम्रान शेख. मी म्हटलं होतं इम्रान शेख मध्ये क्षमता आहे. चेंडू येतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. व्हॉट अ क्लासी शॉट टुवर्ड्स द एक्स्ट्रा कव्हर फॉर 2 रन्स. का बखूबी फायदा उठाकर कामयाब इमरान. दो फील्डर के दरमियान गेंद के सीमा के बाहर 4 रन. इस 4 रन के बदौलत स्कोर में स्कोर आगे बढ़ता 5 रन. लॉस ऑफ 1 विकेट. मुस्सा बैक टू पवेलियन. सामना जिंकणारा संघ नक्कीच पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल. कारण आजचा संघर्ष उद्याचा सामर्थ्य निर्माण करणार आहे. कामगिरी बदला नक्कीच उद्याचा दिवस सुद्धा तुमचाच असेल. याच उद्देशानं खेळतात हे दोन्ही संघ. इम्रान शेख पुन्हा एकदा. व्हॉट अ शॉट. चेंडू जातोय सरळ. 1 बाउन्स. ऑन द रो फॉर 4 रन्स. 4 धावा. करावी लागेल आणि खऱ्या अर्थानं इम्रान शेखनं आता मात्र सुरुवात केली आहे. धुक्यानं आम्हाला एकच गोष्ट शिकवली. जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करू नका. एक एक पाऊल पुढे टाकत राहा. रस्ता आपोआप सापडेल. तो रस्ता सापडण्याचा प्रयत्न होतोय या ठिकाणी दसई संघाला. सुरेख फटका. पुन्हा एकदा चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेनं. त्या ठिकाणी अर्जुन दिनकर
कुठली चूक करत नाही, परंतु 2 धावा मिळत आहेत तसंही सांगायला. वॉट रनिंग बिटवीन द विकेट बाय इम्रान शेख अँड सूरज विशे. संख्या 11. सर पहले ओवर के समाप्ति बाद स्कोर है श्रद्धावारी 10 11 रन, लॉस ऑफ 1 विकेट्स. मुस्सा के रूप में पहला मोहरा गांव बैठी श्रद्धावारी 10. यदि इस मैच को जीतना है तो 112 रनों का लक्ष्य आपके सामने दिया है. असनोल देखते हैं किस प्रकार चेस करने में कामयाब होते कि नहीं, किस प्रकार डिफेंड करने में कामयाब होते असनोल की टीम. आने वाला सर वक्त है बताएगा. सीपीएल चा इतिहासच आहे. खऱ्या अर्थानं इतिहास रचायचा असेल तर हा सामना जिंकावा लागेल दोन्ही संघांना. कारण संकट समोर आहेत, त्या संकटांवर मात करावी लागेल. संकटांवर अशा पद्धतीने तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहास. इतिहास घडवण्याचा प्रयत्न होतोय तसंही संघाकडनं आणि अस्लोळी संघाकडनं. गावाच्या प्रतिष्ठेसाठी हा सामना खेळतायत. सीपीएल मध्ये आपल्या कामगिरीचं प्रात्यक्षिक दाखवतात या ठिकाणी तसंही संघ आणि अस्लोळी संघ. तसंही संघ खेळाडू कक्षात बसायचं आहे. आयोजकांची सूचना आहे, कृपया आपण सहकार्य करा. खुर्च्या आहेत आपल्याला, त्याच्यावर बसायचं आहे. नवीन गोलंदाज येतोय आसिफ, ज्यानं वैयक्तिक 26 धावा फटकावल्या. तो आसिफ आता मात्र गोलंदाजी धुरा सांभाळतोय. निश्चित रूप सर सर्कल में 11 रन निकालने में कामयाब. यदि इस मैच को जीतना है तो चौकर और षटकर की जरूरत है. इमरान को ध्यान में रखना होगा, कमलाकर सूरज को भी ध्यान में रखना होगा. सर कमलाकर एक सांगायचं वैशिष्ट्य वाटते की प्रत्येक संघाकडे ऑलराऊंडर खेळाडू असतात. आसिफनं गोलंदाजी केली, फलंदाजी केली, आता मात्र मयूरनं सुद्धा फलंदाजी केली, गोलंदाजी केली. तोच गोलंदाज येतोय आसिफ. सुरेख सुरेख बॅकफुट जाऊन पंच सर्कल मध्ये फील्ड होत आहे. वैभव त्या ठिकाणी तैनात आहे. 1 धाव मिळते चेंडूवर. धाव संख्या 1 न वाढतीये. 12 धावा, एक मोठं टार्गेट. अजूनही 100 धावांची आवश्यकता आहे. बचे हैं गेंदों में 100 रनों की जरूरत. देखते हैं स्ट्राइक पर इमरान और नॉन स्ट्राइक पर सूरज और गेंदबाजी के लिए आसिफ असनोली की ओर से. चेंडू शिल्लक आहेत 35. सुरेख फटका, परंतु उंची मिळाली, दुरी मिळाली नाही. क्षेत्ररक्षक तैनात, कुठली चूक करत नाही अर्जुन. इम्रान शेख माघारी परततोय. निश्चित रूप से सर यदि इस मैच को जीतना है तो पार्टनरशिप की सर जरूरत है. पार्टनरशिप पेक्षा षटकार चौकार तारू शकतात. निश्चित रूप से 112 रनों का लक्ष्य है. ऑफसाइड की दिशा पर ढकेल दिया और मिस फील्डिंग. 4 रन सीपीएल चौकर से. सूरज, सुरेख फटका. चेंडू या ठिकाणी गगनाला भिडला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे, परंतु जज करू शकला नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. एकच धाव मिळते. या सिंगल संख्या वाढतीये 17 धावा. दुसरं षटक सुरू आहे. षटकातील 2 चेंडू शिल्लक. स्कोर है 17 रन्स. लॉस ऑफ 2 विकेट्स. इमरान बैक टू पेविलियन, मूसा बैक टू पेविलियन. तो जिम्मेदारी के साथ बल्लेबाजी करने होगी सूरज को. यदि इस मैच को जीतना है तो चौकर और षटकर की जरूरत. स्कोर काफी बड़ा है. 112 रन चेस कर रहे हैं आपको. इनमें से जीतेगा जो आगे बढ़ेगा, जो हारेगा सीधा लीग से बाहर हो जाएगा.
चेरोली प्रीमियर लीग 2020-2022 का सीजन 4 का नौवा दिन का चौथा मैच जारी है सत्तावारी दसई वर्सेस असोल के बीच में। पुढचा चेंडू पुन्हा एकदा एक सळसळ दिसून चेंडू जातोय. अर्जुन दिनकर तैनात आहे. एकदा मिळते चेंडूवर. सिंगल न धावसंख्या 18 धावा. नक्की सुरेख गोलंदाजी करतोय आसिफ. हो सुरेख फटका. आता मात्र चेंडू सरळ वेध घेतोय. चौका. आमची कोणी लोकांचा माराय तुझं देऊरा. या 22. दूसरे ओवर के समाप्ति बाद स्कोर है 22 रन, लॉस 2 विकेट्स। इस तरफ से बैटिंग का मुजाहरा करना होगा सूरज को यदि इस मैच को जीतना है, यदि इस टूर्नामेंट को बरकरार रहना है तो। स्कोर काफी लंबा है, 112 रन निकलने हैं आपको यदि इस टूर्नामेंट में बरकरार रहना है तो। चेरोली प्रीमियर लीग 2020 में कौन सी ऐसी टीम है जो 2020 में जो ही किताब अपने नाम कर पाते, आने वाला कल का वक्त सर बताएगा। नक्कीच उद्याचा दिवस नक्कीच ती ट्रॉफी कोणाच्या नावावर जातीये. कानवे संघ नक्कीच उत्सुक आहे, यावर्षी फॉर्म मध्ये आहे. एनके सर सुद्धा अतिशय उद्यासाठी तयार आहेत. हरेश भेरे सुद्धा तयार आहे. हीच उद्याची मॅच कानवे वर्सेस मळेगाव, एक काठी टक्कर बघायला मिळेल. नॉकआउट मॅच आहे. या वर्षीचा कानवे संघाचा परफॉर्मन्स अतिशय सुंदर आहे, अतिशय सुरेख. या मैदानावरचा सुरेख परफॉर्मन्स आहे यावर्षी. षटकाला सुरुवात होतीये. पुन्हा एकदा मयूर अनिल साठी चेंडू टाकतोय. नक्कीच पहिला चेंडू वाईट चेंडू, एक्स्ट्राज मध्ये भर पडतीये. धावसंख्या 11 वाढतीये. 23 धावा. एक मोठा पहाड लक्ष समोर उभा आहे, 112 धावांचं. स्कोर है 23 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स। अनिल लेफ्ट हैंड बल्लेबाज, उनके सामने राइट हैंड गेंदबाज मयूर दिनकर। ओह सुरेख सुरेख चेंडू. टप्पा खाने के बाद सर गेंद सीधा अंदर आई, समझ नहीं पाए, सीधा बाला के पास। विकेट कीपर ने कोई गलती नहीं की, स्कोर की कोई संभव नहीं, स्कोर वहीं पे रुकता हुआ 23 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स। नक्कीच ज्या वेळेस तुम्ही मनाने हरलेले असतात तेव्हा तुम्ही रणात सुद्धा हरता. नक्कीच लेग साईडच्या दिशेने चेंडू जातोय. कलेक्शन सुंदर होत आहे प्रशांत कडनं. एक धाव मिळते चेंडूवर. धावसंख्या 24. स्कोर है 24 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स। सरदावारे दसई अभी भी मैदान में मौजूद। सूरज विषय मैन फॉर दसई। नक्कीच सूरजला झुंज द्यावी लागतीये. हो आता मात्र वेध घेतोय चेंडू, सरळ षटकार, लाजवाब हिट. धावा. लॉस ऑफ 2 विकेट्स, सरदावारे दसई। पुन्हा एकदा सुरेख फटका, चेंडू जातोय एक साईडच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक तैनात आहे. अंदाज चुकला, काळजाचा ठोका जुळला. 4 धावा.
यहाँ पर स्कोर आगे बढ़ा 34 रन लॉस ऑफ 2 विकेट श्रद्धा वारिस दसई। ऐसे ही चौकार और षटकार की जरूरत। पुढचा चेंडू पुन्हा एकदा मयूर. हो आता मात्र वेगवान मारा होता शरीराच्या दिशेनं. सिली वेड ऑफला एक धाव मिळतीये. धावसंख्या 35. 25 चेंडू 77 धावा. 25 गेंदे 77 रन टू विन फ्रॉम श्रद्धा वारिस दसई। यदि इस टूर्नामेंट में बरकरार रहना है तो यदि इस मैच को जीतना ही जीतना है। फिर अनिल पुढचा चेंडू पुन्हा एकदा खेळून काढतोय. हो बॅटची टॉप एज घेऊन चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेनं. पण थोडं फंबल होत आहे परंतु धावा मिळत आहेत 2 या चेंडूवर. धावसंख्या होतीये 37. तीसरे ओवर के समाप्ति बाद स्कोर है 37 रन लॉस ऑफ 2 विकेट्स। तीन षटकानंतर धावसंख्या होते 37. अजूनही 24 चेंडू आणि 75 धावा. खूप मोठं टार्गेट आहे. तब्बल 19 धावा प्रत्येक षटकामध्ये पाहिजेत. तब्बल 19 धावा. अस्लोली संघासाठी नवीन गोलंदाज येतोय. अनुभवी गोलंदाज अनिल. आव्हान खूप कठीण आहे. एक एव्हरेस्ट चढायचं आहे परंतु क्रिकेट मध्ये काहीही होऊ शकतं. 24 चेंडू 75 धावा. याच मैदानावर 34 चेंडू मध्ये तब्बल 111 धावा अजित फेर्डेनं काढल्या होत्या. या मैदानाची हिस्ट्री आहे की कोणतंही टार्गेट चेस होऊ शकतं. काही करायची आहे. सामना सुरू करायचा आहे. 24 चेंडू 75 धावा. स्ट्राईक सांभाळतोय सूरज. तसंही संघासाठी अनिल गोलंदाजी करतोय अस्लोली संघासाठी. 24 गेंदे 75 रन। यदि इस मैच को जीतना है तो पावर प्ले की ओर जा रही है। गेंदबाज का नाम अनिल, मैन फ्रॉम असनोली चेरोली पेवेलियन इनकी ओर से राइट हैंड गेंदबाज, उनके सामने राइट हैंड बल्लेबाज सूरज। इस बार स्लॉट में डिलीवरी थी लेकिन फायदा नहीं उठा सके। डॉट डिलीवरी, इस डॉट डिलीवरी के साथ स्कोर वहीं पे रुकता हुआ 37 रन लॉस ऑफ 2 विकेट्स। श्रद्धा वारिस दसई। 23 चेंडू 75 धावा. एक एक चेंडू कमी होत चाललाय. धावा मात्र येत नाहीयेत. कारण अनुभव सर्वात मोठा गुरु अनिल दिनकर ज्यांच्या हातामध्ये चेंडू शोभून दिसतोय. गोलंदाजी सुरेख होते. या षटकातील दुसरा चेंडू. सुरेख फटका स्ट्रेटच्या दिशेने चेंडू येतोय. त्या ठिकाणी मयूर दिनकर वॉल फिल्डिंग. सुंदर क्षेत्ररक्षणाचा नजारा या ठिकाणी दिसतोय. मयूर पूर्णपणे झेप घेतली चेंडूवर आणि संघासाठी तब्बल 2 धावा वाचवण्यात यश मिळत आहे. निश्चित रूप से सर 2 रन बचा लिया अपनी टीम को। अपने टीम के लिए 2 रन बचाए मयूर दिनकर ने. नेक्स्ट बॉल बोल्ड बाय अनिल. धावसंख्या 39. 22 चेंडू 73 धावा.
आता मात्र पंचांचा निर्णय येतोय वाईड चेंडू. धावसंख्या 40. 72 धावांची आवश्यकता आहे. 22 चेंडू. हो आता मात्र झेल टिपण्याचा प्रयत्न, यशस्वी प्रयत्न. प्रशांत सुंदर झेल टिपलाय आणि सूरज हताश निराश माघारी परततोय. नक्कीच धावसंख्या 40. दसई संघ नक्कीच अस्नोली संघासमोर खेळतोय, पण अस्नोली संघाने एक मोठी धावसंख्या उभारली आणि धावसंख्येचा बाटला करताना खूप इम्पॉर्टंट विकेट्स लवकर गमावल्या. मुस्तफा शेख, इम्रान शेख, सूरज विशे तंबूत धाडल्यानंतर अस्नोली संघ फ्रंट फूटवर आहे या मॅच मध्ये, पूर्णपणे बॅक फूटवर आहे. या ठिकाणी दसई संघ नवीन गोल फलंदाज येतोय हर्षल. हो अनिलच्या बॅट मधनं सुरेख फटका बघतोय, पण तो ठिकाणी अर्जुन तयार आहे. झेल टिपलाय, परिणाम अनिल माघारी परततोय. RJ Ravi. वीस चेंडू आणि 72 धावा. या ठिकाणी अस्नोली संघ नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. 20 चेंडू 72 धावा. कीच हर्षलला मात्र षटकारांचा वेध घ्यावा लागेल. हो चांगला फटका पॉइंटच्या दिशेने. ओव्हर द पॉइंट कव्हर कट केलाय. चेंडूचा ताबा घेतोय क्षेत्ररक्षक. चेंडूवर दोन धावा मिळत आहेत. 19 चेंडू आणि 70 धावा. सैफ फैजल नॉन स्ट्राईक रेंज सांभाळतोय. नक्कीच हे दोन तुल्यबळ संघ, नक्कीच एक संघ जर पुढे गेला तर नक्कीच ट्रॉफीसाठी फेवरेट संघ मानला जाईल, यात काही शंका नाहीये. सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू, षटक संपताय.
ओह, सुरेख टप्पा बघायला मिळतोय. निर्धाव चेंडू. यष्टिरक्षक बाळा दिनकर, अनिल दिनकर, भगवान बांगर, आवेश, आसिफ, प्रशांत, वैभव, अर्जुन, एकाहून एक सरास खेळाडू असणोली संघाचे. परिणाम या ठिकाणी तसाही संघर्ष करतोय. एक धाव मिळते चेंडूवर. सोलह गेंदे 69 रनों की जरूरत. श्रद्धावारी दसई. लॉन्गन पर ढकेल दिया गेंद पर. एक रन जरूर मिलेगा आपको. इस एक रनों के साथ स्कोर में स्कोर आगे बढ़ा. 44 रन, लॉस ऑफ 4 विकेट्स. काफी अच्छा बैटिंग का मुजाहरा किया सर. मयूर दिनकर, अर्जुन दिनकर, आसिफ, चंद्रकांत. इसके बदौलत 112 रनों का लक्ष्य खड़ा कर पाई असनोली की टीम सर. एक मोठं टार्गेट सेट केलं आणि 50% मॅच त्या टार्गेटनंच खऱ्या अर्थाने जिंकली. प्रेशर असतंय टार्गेट चेस करायचं असेल तर. नक्कीच फटका चांगला आहे. चेंडू जातोय सीमारेषे पार, चौकार. मी म्हटलं की ज्या वेळेस टार्गेट मोठं असतं आता मात्र वाईट चेंडू. पंचांचा इशारा. धावसंख्या 1 वाढते. 49 धावा. स्कोर है 49 रन, लॉस ऑफ 4 विकेट्स. इस बार एक बाउंड्री खाने के बाद लाइन तर लेन से भटक चुके हैं प्रशांत. बॅटची एज घेऊन चेंडू स्लीप मध्ये जातोय थर्ड मॅनच्या दिशेनं. चौकाराचा प्रयत्न. ओह, या ठिकाणी चौकार होऊ शकत नाही कारण भगवान बांगर सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 3 धावा मिळत आहेत. चौथ्या धावेचा सुद्धा प्रयत्न आहे. नक्कीच इझी घेणं म्हणजे लाईटली घेणं या सामन्यात सोपं आहे, परंतु आपण एक स्टँडर्ड सेट केलाय क्षेत्ररक्षणामध्ये. तो स्टँडर्ड कुठेतरी गमावतोय. बारा चेंडू आणि 59 धावांची आवश्यकता. नक्कीच 30 धावा फटकावं लागतील जिंकायचं असेल तर. 12 गेंदे 59 रन, मतलब हर एक ओवर में 30, दूसरे ओवर में 29, 29 रन. देखते हैं कितने 12 गेंदों में कितने रन बढ़ पाते हैं श्रद्धावारे दसई. आलेल्या सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा चेरोली प्रीमियर लीग 2020 कडून हार्दिक स्वागत. चेरोली प्रीमियर लीग 2020 का सीजन 4 का चौथा मैच जारी है. श्रद्धावारे दसई वर्सेस असनोली के बीच में, जहां तक असनोली विनिंग द टॉस इन टू बैट फर्स्ट आमंत्रित किया था. श्रद्धावारे दसई को गेंदबाजी के लिए काफी अच्छा बैटिंग का मुजाहरा किया मयूर दिनकर, अर्जुन दिनकर, आसिफ और चंद्रकांत. समझदारी के साथ बैटिंग का मुजाहरा किया और 112 रनों का लक्ष्य खड़ा कर पाया. उसके बदौलत 5 ओवर के समाप्ति बाद स्कोर है 53 रन, लॉस ऑफ 4 विकेट्स. श्रद्धावारे दसई. अभी फिर से एक बार चेरोली पेवेलियन एंड की ओर से आसिफ गेंदबाजी के लिए. काफी अच्छा बैटिंग में क्लास दिखाया आसिफ ने. अब गेंदबाजी के लिए यॉर्क डिलीवर थी और हल्का सा ऑफसाइड की दिशा में पुश किया. लॉन्ग ऑफ पर 1 रन जरूर मिलेगा. इस 1 रन के साथ स्कोर में स्कोर बढ़ा. 54 रन, लॉस ऑफ 4 विकेट. श्रद्धावारे दसई.
यदि इस मैच को जीतना है तो षटकार की जरूरत है, चौकार की जरूरत है, हर एक गेंद पर प्रहार करने होंगे श्रद्धा वाले दसई को। जो जीतेगा वो जो आगे लीग में बरकरार रहेगा, जो हारेगा वो सीधा लीग टूर्नामेंट से बाहर हो जाएगा। और काप्याचा स्ट्रोक फुल टच डिलीवरी बखूबी फायदा उठे कामयाब फैजल और सीधा षटकार डीजे। गाडीत माडीत साईच्या माझ्या फोटोला घरात रन्स, लॉस ऑफ 4 विकेट्स, श्रद्धा वारे दसई। काप्याचा स्ट्रोक लाजवाब। इस बार भी शॉट खेलने की कोशिश लेकिन एक रन चुरा लिया। काप्याची फील्डिंग प्रशांत द्वारा लॉन्ग ऑफ पर सिर्फ एक रन निकालने में कामयाब। इस एक रन के साथ स्कोर में स्कोर आगे बढ़ा यहाँ पर 61 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट्स, श्रद्धा वारे दसई। नक्कीच या ठिकाणी अस्नोली संघ विजयाच्या दिशेनं अग्रेसर होतोय। आसिफचा पुढचा चेंडू, हो चांगला फटका लेग साईडच्या दिशेनं, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक चूक करतोय, परिणाम 4 धाव मिळत आहेत दसई संघाला। धावसंख्या 65। हर्षल सुरेख सुरेख फटका, कार्पेट शॉट आहे, लॉंग ऑनच्या दिशेनं चेंडू वेध घेतोय चौकाराचा, 4 धावा। म्हटलं होतं क्षमता आहे परंतु विकेट्स खूप गमावल्या दसई संघानं।
संघाचं तेवढंच कौतुक तसंही सांगायचं जिंकलेल्या संघाचं अभिनंदन आणि हरलेल्या शेख. संघाचं कौतुक दोन्ही संघाने सेकंड करायचं आहे दोन्ही संघाने हँडशेकिंग करायचे हँडशेक प्लीज दोन्ही संघाने हँडशेकिंग करायची कंपल्सरी डीजे धन्यवाद